जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय महत्त्वाची खुशखबर आली आहे। हो बहिणींनो, बघा 3000 रुपये वाटपाला आता सुरुवात झाली आहे। बघा बहिणींनो, मे महिना पूर्ण या ठिकाणी संपून गेला असून आता या ठिकाणी जून महिना सुद्धा सुरू होऊन जवळपास या ठिकाणी भरपूर कालावधी गेला आहे, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता मात्र आला नाही। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता मात्र कधी येणार अशी प्रतीक्षा लाडक्या बहिणी करीत होत्या, तर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा मोठा निधी जमा करायला आता अधिकृत अशी सुरुवात झाली आहे। हो बहिणी हो, मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता लक्षामध्ये घ्या। तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा देखील हप्ता मिळत आहे आणि जून महिन्याचा सुद्धा हप्ता एकत्रित आता पात्र बहिणींना मिळत आहे। आता कोणकोणत्या बहिणी पात्र आहे आणि कोणकोणत्या बहिणी पात्र नाही, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये येणार आहे, फक्त 1 मिनिट व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण 1 मिनिटामध्ये आपण सविस्तर अशी अपडेट जाणून घेऊया की कोणकोणत्या बहिणी पात्र आहे आणि कोणत्या बहिणीला लाभ मिळणार। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर सध्या मोठा आनंद पाहायला मिळत असून थेट लाभ करणारेद्वारे हे पैसे पाठविले जात आहे आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत नाही। बघा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यामधील लाखो गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे। योजनेचा नवीन टप्पा 2 महिन्यांचा एकत्रित लाभ दिल्याने महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत आता होणार आहे। हो बहिणींनो, बघा सरकारने आता एक निर्णय घेतला की आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। बहिणींनो, तुम्ही अगदी या ठिकाणी बरोबर ऐकता, आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18च जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। मग त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात आहे। आता त्या 18 जिल्ह्यापैकी पहिला एक जिल्हा तो म्हणजे की लातूर। बघा, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण करण्यामध्ये येणार। त्यानंतर हिंगोली जिल्हा, बघा या जिल्ह्यामध्ये देखील वितरण प्रक्रिया आता अत्यंत योगाने शिस्तबद्ध पद्धतीने आणि अग्रकामे पूर्ण केली जात असून ज्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येताना आपल्याला बघायला मिळत आहे। शासनाच्या वतीने हे वितरण टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये येत आहे। यासाठी प्रशासनाने निवडक जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली असून बघा सर्व संबंधित बँकांना तातडीने पैसे जमा करण्याचे सक्त आदेश दिले आहे। बघा बहिणींनो, बघा 18 जिल्ह्याची यादी सरकारने जारी केली आणि यादीमध्ये नाव येणाऱ्या बहिणींनाच आज लाभ मिळणार आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या, 3रा क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अमरावती आणि 4थ्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी सरकारने सांगितला तो म्हणजे की वाशिम। या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या अत्यंत जलद गतीने राबवली जात आहे। बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी पडताळून त्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करू लागले आहे। म्हणजे की बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता संपत आली आहे। या वितरण प्रक्रियेत कोणत्याही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यामध्ये आली आहे। सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी बघा अहोरात्र प्रयत्न करत आहेत, जेणेकरून महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेमध्ये मिळतील। आता बघा 5व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अकोला। बघा त्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठी आर्थिक हालचाल सध्या दिसून येत आहे। सरकारच्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबाला होत आहे। 3000 रुपयाचा हा निधी लक्षामध्ये घ्या, कमी नाही, तो बहिणीला या ठिकाणी मिळत आहे। बघा
बँकेमध्ये या ठिकाणी हा निधी तुमच्या जमा करण्यामध्ये येत आहे. महिलांना मध्यस्थांच्या त्रासातून आता पूर्णपणे मुक्तता मिळणार आहे. कारण की बघा, हा निधी डायरेक्ट महा-डी-बी-टीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आत्ता बघा, 7व्या क्रमांकाचा जिल्हा जो सरकारने सांगितला तो म्हणजे की यवतमाळ जिल्हा. त्यानंतर आहे वर्धा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. हो, ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली असून बघा, महिलांकडून सरकारने आभार व्यक्त, आता लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी महिला सरकारचे आभार व्यक्त करू लागल्या. तसेच या पैशांचा वापर महिला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नक्कीच या ठिकाणी करीत आहे. बघा, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे हे वाटप सुरू झाले ते स्थानिक बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आता लक्षामध्ये घ्या, 9वा आणि 10वा जिल्हा तो म्हणजे की बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी खरोखर एक मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण अनेक दिवसापासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी विशेष सोय देखील करण्यामध्ये आली. कोणत्याही महिलेमध्ये बघा गैरसोय आता होणार नाही आणि या ठिकाणी याची दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जात आहे. बघा, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जिल्ह्याचा समावेश झाला आहे. पुढील काही तासामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिलांना त्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळेल. बघा, 11 क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की परभणी. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा आहे नांदेड. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जात आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. जर नांदेड आणि परभणी या भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल. आत्ता महत्त्वाचं लक्षामध्ये घ्या. बघा, 13वा क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जालना जिल्हा आणि 14व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा, सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त काउंटरसुद्धा बँकेसमोर उघडून देण्यामध्ये येत आहे. कारण की याचा उद्देश आहे जास्त गर्दी पण झाली नाही पाहिजे. आत्ता बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं 15व्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की अहमदनगर आणि 16व्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की सातारा. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा वर्ग केला जात आहे आणि शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आता देण्यामध्ये येत आहे. आणि महिलांसाठी आता आनंदाची बातमी देण्यामध्ये येत आहे. हो बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचं लक्षामध्ये घ्या. बघा, सरकारने काही निर्णय आता घेतले आणि काही नियम देखील लागू केले. सरकारचे 3 नियम अत्यंत कडक आहेत. त्या नियमामध्ये बहिणी बसल्याच पाहिजे. जर बहिणींनो तुम्ही बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता बघा, कोणते नियम सरकारने या हप्त्यासाठी लावले आहे हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. पहिला नियम आहे ते म्हणजे की EKYC जी की तुम्ही केलेली असावी. बघा, दुसरा नियम आहे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. तुमची आधार सीडिंग पण झालेली असावी. त्यानंतर बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा नियम जाणून घ्या. जर काय तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्याही वर असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार नाही, असे निर्णय सरकारच्या माध्यमातून सध्या दिले जात आहे. बघा, अहमदनगर आणि सातारा या भागामधील बहिणींसाठी सरकारने महत्त्वाची बातमी दिली. आत्ता बघा बहिणींनो, 17व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सांगली जिल्हा. या भागामध्ये आता वितरण प्रक्रिया केली जात आहे आणि बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता लाभ जमा केला जात आहे. सरकारने महत्त्वाचा आता निर्णय घेतला आहे. तर मग आता माता बहिणींना कसल्याही प्रकारे काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. आणि बहिणींनो, एक मात्र लक्षामध्ये ठेवा,
लाडकी बहीण योजनेची पुढील यादी कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल, तर सरकारच्या माध्यमातून त्याचे देखील उत्तर देण्यामध्ये आलं. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये बघा पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. त्यामुळे कसल्याही प्रकारे बहिणीला काळजी करण्याची गरज पडणार नाही. आणि बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं देखील जाणून घ्या, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर बघा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण की तुम्ही पहिल्यांदा जर चॅनलमध्ये आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि 18वा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सोलापूर जिल्हा. बघा या जिल्ह्यामध्ये देखील वितरण आता केलं जात आहे. बघा बहिणींनो, आता जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्या खात्यामध्ये वितरण या ठिकाणी नक्कीच होणार आहे. आणि ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.